basically what we do. So basically, I run a company called Pyramid Retail Services. आम्ही ज्या कंपन्या असतात रिटेल प्रॉडक्ट जे दुकानामध्ये विकलं जातं, त्या प्रॉडक्टला रिटेल लेव्हलला एन्हान्स कसं करता येईल, ज्याने क्लायंटची म्हणजे असं कस्टमर त्याला पर्चेस करतील, त्याची विक्री वाढेल, त्याचा सेल वाढेल, त्याचा नफा वाढेल, लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस कसा होईल, तर या गोष्टीसाठी आम्ही काम करतो. मी सध्या Nestle, Coca-Cola, मदर्स रेसिपी, Bosch एंड Siemens, एशियन पेंट्स अशा वेगवेगळ्या कंपन्यांसाठी मी काम करतो. जशा या एक मोठ्या कंपन्या आहेत, तशा बऱ्याच स्टार्टअप कंपन्यांसाठी देखील मी काम करतो. ज्यांचं आतापर्यंत कोणाला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये. पण तरी सुरुवातीला ते ज्या पद्धतीने स्टार्टअप करतायत, तर त्यांना पण मी गाईड करतो, की कशाप्रकारे त्यांनी त्यांचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये एस्टॅब्लिश करायला हवं. सो मित्रांनो, ॲक्चुअली आता आजचा जो सेशन आहे आपला, आपल्या सेशनमध्ये आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे ब्रँडिंग, दुसरा टॉपिक आहे व्हिज्युअल मर्चंडायझिंग, ओके, आणि कॅटेगरी मॅनेजमेंट. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कधी-कधी आपल्याला काय होतं ना, की त्याचे नावं आपल्याला जरा हाय साउंडिंग वाटतात किंवा असं वाटतं कठीण आहे. आपल्याला कसं समजेल आणि हाऊ कॅन वी टेक धिस फॉरवर्ड? तर हे आजच्या सेशनमध्ये माझा पूर्ण प्रयत्न असेल, की हे जितकं सोपं करून तुम्हाला सांगता येईल, तेवढं सोपं करून मी तुम्हाला सांगेल आणि हे समजणं काही कठीण नाहीये. अ, फक्त याच्या पाठीमागचा बेसिक्स तुम्ही समजून घ्या. कारण एकदा तुम्हाला त्याचा पाठीमागचा बेस कळाला, की मग तुम्हाला कळेल, की हे आपण का करायचंय. बघा कसं असतं ना, की बऱ्याच बिझनेस असे असतात, की त्या बिझनेसमध्ये ना, आपण जेव्हा उतरतो, त्या उतरताना आपल्याला त्याची 360 डिग्री इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ओके. की असं नाहीये, की मला एक अर्धवट माहिती आहे आणि मी त्या अर्धवट माहितीवर मी माझा बिझनेस रन करेल. तो बिझनेस रन करताना तुम्हाला त्याच्या बिझनेस संबंधित सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती पाहिजे. तुम्हाला 100% गोष्टींची 100% माहिती जरी नसेल, तरी 100% गोष्टींची 40% माहिती तरी असणं खूप गरजेचं आहे. मी एक कायम एक उदाहरण देतो, की बिझनेस इज लाइक ड्रायव्हिंग अ कार. मला फक्त फॉरवर्ड घेता येते कार आणि मला रिव्हर्स घेता येते, याचा अर्थ मला ड्रायव्हिंग करता आली का? नाही. तर मला कळलं पाहिजे मला ब्रेक कसा मारायचा आहे. मला कळलं पाहिजे मला गिअर कशी चेंज करायचे आहेत. मला ओव्हरटेक कसं करायचंय किंवा समोरचा जर एखादा चूक करत असेल, तर मला स्वतःला कसं वाचवायचं या सगळ्या गोष्टी जेव्हा मला कळता येईल, जेव्हा मला कळतील, तर त्याचा त्याचा एव्हरेज, त्याचा सारांश म्हणजे मला ड्रायव्हिंग येतं. ओके. एखाद्या गोष्टीमध्ये जर मी ड्रायव्हिंगच्या कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये अतिशय माहिर आहे आणि बाकीच्या गोष्टीबद्दल जर मला फारसं इन्फॉर्मेशन नाही, तर तसं चालेल का? तर तसं नाही चालणार. सो दॅट इज द रिझन हे जे फील्ड आहे आजचं ब्रँडिंग, तुमचं व्हिज्युअल मर्चंडायझिंग, ह्या फील्डमध्ये माहिती असणं नुसतं गरजेचं नाहीये. तर याच्याशिवाय तुम्ही प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकू शकणार नाही. यू विल नॉट एबल टू सेल द प्रॉडक्ट इफेक्टिव्हली. I will also tell you what normal people make the mistake. What are the common mistakes in this? आणि जे कंपन्या त्या गोष्टीवर फोकस म्हणून काम करतात. सो आय विल टेल यू, खूप सारे स्टार्टअप्स असे असतात, की साधारणतः 90 ते 92% स्टार्टअप्स पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये बंद पडतात. याचं कारण काय असतं? त्यांचं प्रॉडक्ट चांगलं नसतं का? किंवा त्यांना बिझनेस कसा करावा ते माहिती नसतं का? सगळं ओके असतं. पण ते प्रॉडक्ट लाँग रनमध्ये चालत नाही. कारण प्रॉडक्टला हवं तसं एस्टॅब्लिश करत नाही. खूप मिसकन्सेप्शन घेऊन आपण बऱ्याचदा बिझनेस करतो. तुम्ही असे कॉमन शब्द ऐकले असतील. "अरे नाही, माझं प्रॉडक्ट एकदम जबरदस्त आहे. नुसतं ठेवलं तरी विकलं जाईल. काही कोणाला सांगायची गरज नाहीये." ओके. माझं प्रॉडक्टमध्ये मी एवढे चांगले इन्ग्रीडियंट्स वापरले आहेत, की त्याच्या क्वालिटीसारखं दुसरं प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. हे कॉमन तुम्ही ऐकलं असेल. पण ॲट द सेम टाईम तुम्ही हे पण लक्षात घ्या, की तुम्हाला ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल, की एखादं प्रॉडक्ट असतं ते खूप चांगलं असतं. मग त्याची त्याची क्वालिटी, त्याची टेस्ट म्हणा किंवा त्याचं सगळं, पण ते एवढं तरी देखील त्याचा सेल जास्त होत नाही. आणि एखादं प्रॉडक्ट जे थोडंसं सबस्टँडर्ड असतं त्याच्यापेक्षा, क्वालिटीने त्याच्याच्या खाली असतं, तरी देखील त्याचा सेल खूप जास्त असतो. असं का? कारण त्यासाठी त्याचे सगळे आस्पेक्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नुसतं तुमचं प्रॉडक्ट चांगलं असून गरजेचं नाहीये. ते दिसायला हवं, कस्टमरला कळायला हवं, कस्टमरचा त्याच्यावर विश्वास बसायला हवा आणि त्याच्यानंतर त्याने ते पर्चेस करायला हवं.
जेव्हा तो पर्चेस करेल तेव्हा त्याचा जो एक्सपिरियन्स त्याला येईल, त्या एक्सपिरियन्सचा रिझल्ट सेकंड पर्चेसमध्ये झाला पाहिजे. ओके. आता मला माहिती आहे तुम्ही सगळेजण फूड प्रॉडक्टमध्ये आहात आणि वेगवेगळे जण वेगवेगळे प्रॉडक्ट्स मध्ये डील करतात. तर तुम्हाला माहिती आहे आपण कॉमन मिस्टेक काय करतो याच्यामध्ये? सी दी सिनारिओ असा आहे, की जेव्हा एखादा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं असतं ना, आपण त्याच्यामध्ये म्हणजे 80% मेहनत आपण त्याच्यामध्ये करतो. मग मी कुठले प्रॉडक्ट्स कुठले इन्ग्रीडियंट्स घ्यायला पाहिजे, मी कशी प्रोसेस करायला पाहिजे, मी कसं त्याची रेसिपी तयार करायला पाहिजे. मग तो मसाला असो किंवा तो केक असो किंवा तो एखादा प्रॉडक्ट असो, दुसरं फूड प्रॉडक्ट. तो कसा प्रकारे मी त्याची रेसिपी तयार केली पाहिजे, त्याची प्रोसेस कशी पाहिजे, त्याची पॅकिंग कशी पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आपण 80% काम करतो आणि 20% काम करतो आपण तो मार्केटमध्ये विकायला. जर बघायला गेलं तर ॲक्चुअली हा रेशो उलटा पाहिजे. म्हणजे तुम्ही जी मेहनत प्रॉडक्ट बनवायला घेताय त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त मेहनत तुम्ही प्रॉडक्ट सेल करायला घेतली पाहिजे. का असं? तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, की जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करता, तर ते कुठं मॅन्युफॅक्चर करायचं, कसं मॅन्युफॅक्चर करायचं, कुठले इन्ग्रीडियंट्स घेऊन मॅन्युफॅक्चर करायचं, किती लोकं घेऊन मॅन्युफॅक्चर करायचं, कसं पॅकिंग करायचं आणि कसं डिलिव्हरी करायची. ह्या इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. सो यू कंट्रोल इट. यू यू अंडरस्टँड की मला कशाप्रकारे पाहिजे. बट द मोमेंट ते तुमच्या हातातून निघून जातं आणि ते एका रिटेल स्टोअरमध्ये जातं, त्यावेळेस सिच्युएशन तुमच्या हातात नसते. त्यावेळी सिच्युएशनला कंट्रोल करत असतं शॉपकीपर, तुमचा जर डिस्ट्रिब्युटर किंवा तुमचा कस्टमर. मग मला लक्षात घ्या, की कुठली गोष्ट जास्त कठीण आहे मॅनेज करणं, ज्याचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये नाहीये. सो यू हॅव टू अंडरस्टँड, की जर मी माझं प्रॉडक्ट बनवायला एवढी कष्ट केली, मला याच्या 4 पट कष्ट करायचे प्रॉडक्ट विकणं जाण्यापेक्षा. सो युअर सेल विल ऑल्वेज कम फर्स्ट. कारण प्रॉडक्ट सेल झालं तर तुमचा बिझनेस होईल. मॅन्युफॅक्चरिंग करून तो स्टॉक तुमच्याकडे पडून राहिला तर तुमचा लॉसच आहे त्याच्यामध्ये. सो सेल झाला पाहिजे, रिपीट सेल झाला पाहिजे. सो हाऊ टू मेक धिस हॅपन? तर बघा याचे ना सायन्स आहे. जे काही तुम्हाला आता मी गोष्टी सांगेल, जे काही मी तुम्हाला याच्याबद्दल जे पॉइंटर्स तुम्हाला समजून सांगेल, हे बेसिकली दिस इज अ सायन्स फॉर रिटेल व्हिच इज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड इन प्रोग्रेसिव्ह कंट्रीज. त्या ठिकाणी ऑलरेडी लोकांना या गोष्टीबद्दलचं ज्ञान आहे आणि सगळ्या कंपन्या त्या गोष्टी फॉलो करतात. आणि ते फॉलो केल्यामुळे होतं काय, की त्याच्यामध्ये कंझ्युमर सायकॉलॉजी, ओके, त्याच्यामध्ये व्हिज्युअल मर्चंडायझिंग, पॅकेजिंग सायन्स या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादं प्रॉडक्ट लॉन्च केलं जातं. मला माहिती आहे की तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट लॉन्च करत असाल किंवा तुम्ही एका प्रॉडक्टवर काम करत असाल, तर काही गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या असतील, की मार्केटची गरज काय आहे? ते प्रॉडक्ट जर मी तयार केलं ते विकलं जाईल का? हे सगळं तुम्ही केलं असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही गोष्टींची अजून लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. वन इज दॅट की हाऊ आय विल सेल माय प्रॉडक्ट. ओके. सो टू सेल माय प्रॉडक्ट देअर आर 2 वेज. एक तर मी कन्व्हेन्शनल पद्धतीने विकायला प्रयत्न करेल. मी मार्केटमध्ये देऊन टाकलं प्रॉडक्ट आणि जे काय होईल ते भगवान भरोसे. विकलं गेलं तर विकलं जाईल, नाही विकलं गेलं तर मग काही करू शकत नाही. आणि दुसरा पर्याय असा आहे, की आय विल हॅव अ सायंटिफिक अप्रोच टू सेल माय प्रॉडक्ट. आय विल क्रिएट अवेअरनेस अबाउट माय प्रॉडक्ट. आय विल क्रिएट नॉलेज अबाउट माय प्रॉडक्ट. आय विल क्रिएट ब्रँड ऑफ माय प्रॉडक्ट. तर जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचा जेव्हा ब्रँड तयार करतात, तेव्हा त्याचे वेगळे फायदे असतात. ओके. नाव स्लोली अँड ग्रॅज्युअली द वर्ल्ड इज मूव्हिंग टुवर्ड्स नॉलेज बेस्ड सोसायटी. एव्हरीथिंग हॅज अ नॉलेज बेस्ड. खूप सारे प्रॉडक्ट आहे, की जे तुम्ही जर नाव घेतलं तर पूर्वी कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता, की अंडे ब्रँड होतील. ओके. तुमचे पाव ब्रँड होतील. तुमचे साधे-साधे खाद्यपदार्थ जे आहेत ते पण ब्रँड होतील. सो हे का झालं? कारण ही काळाची गरज आहे. लोकांना नॉलेज यायला लागलं. लोकांना कळायला लागलं. लोकांच्या मॉनिटरी सिच्युएशन त्यांची आर्थिक जी स्थिती होती ती बदलायला लागली. अँड बिकॉज ऑफ दॅट पीपल फील की माझे ₹2 एक्स्ट्रा गेले तर चालतील, पण मला क्वालिटी प्रॉडक्ट पाहिजे.
So this is how the brand is developed. So what do you mean by brand? आता to tell you all those things, I will take you through a small presentation जे तुम्हाला ब्रँडिंग बद्दल किंवा आणि बाकीच्या गोष्टीबद्दल तुम्हाला एलॉबरेट करेल. ओके. सो आय विल जस्ट शेअर अ स्क्रीन. इन केस जर कोणाला स्क्रीन दिसला नाही तर प्लीज मला सांगा. Yes, sir, visible. Visible? Okay, fine. So now what we are going to do, I will discuss with you the things called the branding. Okay. आता बऱ्याचदा हा लोकांच्या मनात एक विचार येतो की अच्छा ठीक आहे मी मला ना माझं प्रोडक्ट ब्रँड करायचंय किंवा मला त्याचं ब्रँडिंग करायचंय. पण एक्झॅक्टली व्हॉट डू यू मीन बाय ब्रँड? ओके. व्हॉट डू यू मीन बाय ब्रँडिंग? तर बघा ही जी आहे ना ब्रँडिंग याची एक वेगळी डेफिनेशन आहे. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की ज्या गोष्टींची टीव्हीवर ॲड येते, ज्या प्रॉडक्ट्सचं पेपरमध्ये ॲड येते किंवा त्याचे होर्डिंग्ज असतात. हे मोठे नावं, मोठे लोगो म्हणजे ब्रँड किंवा लोगो म्हणजे ब्रँड किंवा नाव म्हणजे ब्रँड किंवा प्रॉडक्ट म्हणजे ब्रँड. सो काही अर्थाने ते ठीक आहे. ते ओके आहे. पण ब्रँडची जर खरी डेफिनिशन जर तुम्ही पाहिली तर डेफिनिशन अशी आहे, की ब्रँड बेसिकली ब्रँडिंग इज अ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बिटवीन कन्झ्युमर अँड अ प्रॉडक्ट. ओके. तर ब्रँडिंग काय करतं, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला ब्रँड बनवता, तर तुम्ही कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म करता त्या कस्टमरला त्या प्रॉडक्टशी कम्युनिकेट करायचा. मग आपल्याला असा पण प्रश्न विचार की म्हणजे प्रॉडक्ट बरोबर कसं काय कम्युनिकेट करेल? तर तुमच्या लक्षात येत नसेल, पण जेव्हा एखादा प्रॉडक्ट विकत घ्यायला एखादा कस्टमर जातो, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये हजारो विचार चालू असतात. आणि त्या विचारांचा अँड इट ऑल हॅपन्स इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे 2-3 सेकंदामध्ये त्याचे जवळ-जवळ 150-200 एनालिसिस करून झालेले असतात. इट इस दॅट फास्ट. इट इस बियॉन्ड अस. हे आपण करत नसतो. हे ऑटोमॅटिकली होतं. हे आपला ब्रेन प्रोसेस करतो ती इन्फॉर्मेशन. आणि जेव्हा तो ती प्रोसेस करतो त्याचं एक एव्हरेज आउट येतं. येस ओर नो. जेव्हा येस येतं तेव्हा तुम्ही तो प्रॉडक्ट विकत घेता. जेव्हा नो येतं तेव्हा तो तुम्ही घेत नाही. सो हे जे होतं ही जी प्रोसेस क्रिएट होते किंवा हे जे माणूस जे विचार करतो आणि जे काही कम्युनिकेट करतो प्रॉडक्ट बरोबर, याच्यावर सायंटिस्ट लोकांनी खूप विचार करून त्यानंतर त्याचं एक वेगळी थिअरी तयार केली. आणि त्या थिअरीवर बेस्ड त्यांनी वेगवेगळे मार्केटिंग प्लॅन्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, वेगवेगळ्या गोष्टी डिझाइन केल्या. प्रत्येक ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन देखील हे या प्रकारच्या सायकॉलॉजीवर बेस्ड आहे. ओके. तर त्यामुळे काय होतं, की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचं जेव्हा तुम्ही ब्रँडिंग बद्दल बोलाल, तर बेसिकली आपण त्या ब्रँड बरोबर कनेक्ट व्हायची जी प्रोसेस आहे, दॅट इज ब्रँडिंग. सो व्हाय डज प्रॉडक्ट नीड्स ब्रँडिंग? प्रॉडक्टला ब्रँडिंगची गरज काय? तुमच्यामधले खूप लोकं असतात, जे आता त्यांना त्यांचं सगळ्यांचा एक प्लॅन चाललाय, की चला मला आता माझं प्रॉडक्ट एस्टॅब्लिश करायचं आहे आणि मला त्याच्याबद्दल मला माझं प्रॉडक्ट मला विकायचं आहे. तर मी तुम्हाला विचारतो, की जर समजा आपलं प्रॉडक्ट ब्रँड का बनवलं पाहिजे? व्हाय प्रॉडक्ट नीड्स ब्रँडिंग? तुमची अ, अ, म त अ, तुमची मला एक डेफिनिशन सांगा किंवा तुमचं मत सांगा मला, की तुम्हाला काय वाटतं, की ब्रँडिंग करणं का गरजेचं आहे? जे कोणी इच्छुक असेल ते मध्ये बोलू शकतात. येस, हँड रेज करू शकता ज्यांना विचारायचं, ज्यांना काही बोलायचं असेल, और चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. एनी आयडिया? टू सेल द प्रॉडक्ट, टू रीच आउट पीपल, असे रिप्लाय येत आहे. टू रीच आउट पीपल. ओके. येस, बोला चालेल. brother. ऍक्च्युअली ब्रँड रिक्वायर्ड आहे कारण काय होतं आपण एखादा प्रोडक्ट जर लॉन्च करत असू हं, तर त्याच्या सिमिलर प्रोडक्ट्स दे आर इन द मल्टिपल प्रोडक्ट्स इन द मार्केट हं. विच आर सिमिलर टू अस. ओके. So whenever we go and we need to attract the customer, we should have the specific qualities to be displayed.
the boards or advertisement, करेक्ट that can करेक्ट. people can get the idea that this product is different from whatever we purchased already. So that's So the reason we need to identification. create a brand. आयडेंटिफिकेशन प्रोडक्टचं झालं पाहिजे येस येस. आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की हा प्रोडक्ट घेतल्याने मला जास्त फायदा होईल. जस्ट लाईक इफ Exactly. यू आर मेकिंग द स्पायसेस, Hmm. so all the products are grown in organic. There is no chemical mix at all. तर Correct. ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही So ऑर्गॅनिक knowledge. पद्धतीने तर, करतो. yes. नॉलेज दिलं पाहिजे Knowledge, आणि त्याच्यामुळे काय awareness. होतं, नॉलेज वाढलं, अवेअरनेस क्रिएट झालं की ते Correct. कस्टमर इझिली अट्रॅक्ट होतात. कारण Yes. Yes, आजकाल sir. काय केमिकल बेस्ड सगळ्या गोष्टी आहेत आणि दॅट इज नॉट अफेक्टेड. वी कॅन गो थ्रू द मेडिकल सायन्स Exactly, थ्रू द exactly. यूज करून Sir, सुद्धा we'll आपण त्यांना take सांगू next शकतो. question. Sir, yes, sir. Thank you. We'll take next. Thank you. Okay. पुढचं आहे So- की ब्रँड ट्रस्ट हा. कमेंट्स मध्ये की ट्रस्ट डेव्हलप या या. झाला पाहिजे, मोनोपोली झाली पाहिजे, क्रिएट द डिमांड. ब्रँडिंग इज टू क्रिएट डिमांड आणि कस्टमरच्या मनात उतरण्यात ब्रँड केलं पाहिजे. येस येस. करेक्ट. Yes. आता सो बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना आहे. तर कसं असतं की जेव्हा एका तुम्ही ब्रँड क्रिएट करतात ना, तेव्हा तुम्ही आयडेंटिफिकेशन तयार करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मी ब्रेड मॅन्युफॅक्चर करतोय. ओके. तर मी समजा एका नुसतं ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याला रिबिन बांधून जर मी विकायला ठेवला, तर आपलं प्रॉडक्ट ना विकलं पण जाईल. मी तुम्हाला सांगतो, बिकॉज वन गुड थिंग अबाउट आवर कंट्री इज दॅट वी आर ब्लेस्ड विथ व्हेरी हाय पॉप्युलेशन. वी हॅव व्हेरी गुड पॉप्युलेशन. वी आर वन ऑफ द बेस्ट मार्केट्स इन द वर्ल्ड. त्यामुळे काय होईल की आपलं प्रॉडक्ट विकलं जाईल. बट इमॅजिन करा ती सिनारिओ की जर तुमच्या प्रॉडक्टला नाव नसेल, तुमच्या प्रॉडक्टला डिझाईन नसेल, तुमच्या प्रॉडक्टला लोगो नसेल, तर होईल काय, तुमचं प्रॉडक्ट ॲज अ कमोडिटी म्हणून ओळखलं जाईल. कमोडिटी म्हणजे काय, लोक काय म्हणतील, मला तो ब्रेडचा पॅकेट पाहिजे, कारण बाकी त्याला नाव गाव काहीच नाहीये. दुसरा सिनारिओ, जेव्हा तो ते प्रॉडक्ट कंझ्युम करेल, प्रॉडक्ट चांगलं आहे, त्याला आवडलं, दुसऱ्या वेळा तो परत येईल आणि तो इकडे तिकडे बघेल. मग तो दुकानदाराला विचारेल की अहो ते ब्रेड कुठे ठेवलाय. मग तो बिकॉज त्याला आयडेंटिफिकेशन नाहीये, दुकानदार पण कन्फ्युज. तो पण सांगेल की बघा तिकडे ठेवले, त्यात बघून घ्या तुम्ही. तो एकदा शोधायचा प्रयत्न करेल, बट ही विल नॉट वेस्ट हिज टाइम. इफ ही कॅनॉट आयडेंटिफाय, ही विल बाय सम अदर प्रोडक्ट अँड ही विल गो अवे. सो तुमचं आयडेंटिफिकेशन क्रिएट होण्यासाठी तुम्हाला तुमचं ब्रँड बनवणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा तुम्ही महत्वाचा सांगितला की ब्रँड क्रिएट्स कॉन्फिडन्स, ब्रँड क्रिएट्स फेथ, ट्रस्ट. तुम्ही खूप जण ट्रॅव्हल करता, ट्रॅव्हल करताना कुठेतरी थांबता. मग थांबताना काय होतं की जेव्हा तुम्हाला पाण्याची बाटली घ्यायची असते, तेव्हा तुम्ही काय विचार करता की मी ब्रँडेड पाण्याची बाटली घेऊ. इकडून तिकडून पाणी भरून आपण त्यावेळेस पित नाही. आपण विचार करतो की नको, हेल्थसाठी 2 पैसे गेले तर चालतील, पण मला प्रॉडक्ट चांगलं पाहिजे. सो देअर इज अ ट्रस्ट इन्व्हॉल्व्ड. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ब्रँड बनवतात, तर त्यावेळेस लोकांना काय होतं की त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती असतं. त्यामुळे पर्चेस करणं त्यांना खूप सोपं जातं. इट इझियर टू पर्चेस. नंतर जी चौथी महत्वाची गोष्ट आहे की ब्रँड कॅन विथस्टँड कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन काय आहे की एकाच टाइपचे जेव्हा व्हेरियस कंपन्यांचे प्रॉडक्ट असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होते. जेवढा चांगला ब्रँड तेवढा चांगला त्याची विक्री पण होते. पण एक लक्षात घ्या की कॉम्पिटिशन आहे म्हणून आपलं प्रॉडक्ट विकलं जाणार नाही, हा गैरसमज आहे लोकांचा. जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा विक्री सगळ्यात चांगली होते. बट फॉर दॅट यू हॅव टू बी इक्विव्हॅलंट टू अदर पीपल. मी जर माझ्या कॉम्पिटिटरपेक्षा खालीच दिसणार असेल, तर त्या कॉम्पिटिशनचा मला बेनिफिट होणार नाही. ऑलवेज टेक कॉम्पिटिशन पॉझिटिव्हली. कॉम्पिटिशन विल हेल्प यू इन सेल. ओके. सो हाऊ दिस ब्रँडिंग हेल्प्स. ओके. जर मी एखाद्या माझ्या प्रॉडक्टला ब्रँडचं स्वरूप दिलं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की माझा ब्रँड सर्व्हाइव्ह होतो. म्हणजे माझा ब्रँड त्या ठिकाणी जिवंत राहतो. अननोन ब्रँड असेल तर तो टिकत नाही. आज दिसतोय, उद्या शेल्फवरनं गायब. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे ब्रँड कॉम्पिटिशनमध्ये देखील टिकून राहतात आणि ते अननोन ब्रँडपेक्षा किंवा विदाऊट ब्रँडिंग प्रॉडक्टपेक्षा जास्त काळ टिकतात. आता ही एक पद्धत झाली. याच्यानंतर हे पण डिपेंड करतं की तुम्ही त्या प्रॉडक्टवर कसे तुम्ही कसे त्याच्या डेव्हलपमेंट करताय, कशी त्याच्यामध्ये प्रोग्रेस करताय, जेणेकरून तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो डे बाय डे इम्प्रूव्ह होत जाईल. आता हे मला ब्रँड तयार करायचा आहे, तर मला इम्प्रूव्हमेंट पण पाहिजे. मला इम्प्रूव्हमेंट पाहिजे, तर मला हे पण लक्षात आलं पाहिजे, की माझी इम्प्रूव्हमेंट मी कशी करणार? कुठल्या-कुठल्या सेक्टरमध्ये करणार? सो तुम्ही बघा, कुठलंही एखादं जुनं प्रॉडक्ट आठवा. जर तुम्ही तुमच्यामधले काही लोकं असतील जे 80s मध्ये वगैरे असतील, किंवा इव्हन 90s मध्ये पण, जे त्यावेळेस ते चॉकलेटचे रॅपर्स होते, ते अजूनही सेम आहेत का?
मला आठवतं जेव्हा आधीचं जे Cadbury यायचं ते कागदाच्या रॅपरमध्ये असायचं आणि आतमध्ये अॅल्युमिनियम फॉइल असायची. आता तो पूर्ण प्लास्टिक मध्ये अॅल्युमिनियम फॉइल कोटेड पेपर येतो. सो व्हाय इट इज हॅपनिंग? बिकॉज त्यांनी वेळेनुसार त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. बरं, ही डेव्हलपमेंट कशी केली? सो दे हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर देअर ड्रायव्हर्स. ओके. ड्रायव्हर्स म्हणजे काय? ड्रायव्हर्स इज ऑल्सो नोन ॲज यू-एस-पी, युनिक सेलिंग पॉइंट ऑर युनिक सेलिंग प्रोपोजिशन. म्हणजे माझ्या प्रॉडक्टची स्पेशालिटी काय? मी परत ब्रेडचंच उदाहरण देतो तुम्हाला, की समजा तुमची ब्रेडची उदाहरण तुमचा ब्रेड जो आहे, तुमच्या ब्रेडची स्पेशालिटी अशी आहे, की तुमचा ब्रेड अतिशय सॉफ्ट आहे. ओके आणि तुम्ही नेहमी फ्रेश डिलिव्हर करतात आणि त्याच कारणामुळे लोकं तुमचा ब्रेड जास्त प्रिफर करतात. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तर लक्षात घ्या दॅट फ्रेशनेस अँड दॅट सॉफ्टनेस ऑफ दॅट ब्रेड इज युअर ड्रायव्हर्स. तर तुम्हाला हे ड्रायव्हर्स आयदर आयडेंटिफाय करता आले पाहिजे किंवा क्रिएट करता आलं पाहिजे. क्रिएट कसे करतात? तुम्ही बघा खूप साऱ्या कंपन्या असतात. त्या लिहितात नंबर 1 सेलिंग ब्रँड आणि त्याच्या खाली स्टार असतो. त्या स्टारमध्ये मग अशीच काहीतरी वेगळी लाईन लिहिलेली असते. पण तुम्हाला लक्षात येतं अरे नंबर 1 म्हणजे सगळ्यात फेमस असेल. पण असे त्याच कॅटेगरीतले बरेच नंबर 1 प्रॉडक्ट असतात. एवढे सगळे ब्रँड म्हणजे 10 टाइपचे सोप नंबर 1 कसे होऊ शकतील? पण तरी देखील त्यांचे काही ना काही गिमिक मार्फत ते ते त्यांचे एक वेगळी यू-एस-पी तयार करतात. सो यू हॅव टू अंडरस्टँड युअर प्रॉडक्ट. यू हॅव टू अंडरस्टँड द यू-एस-पी ऑफ इट, ड्रायव्हर ऑफ इट अँड देन यू हॅव टू हायलाइट इट. ओके. ती हायलाइट कशी कराल? मग तुम्ही प्रॉडक्टवर लिहाल त्या याच्यामध्ये, की "धिस इज द सॉफ्टेस्ट ब्रेड, धिस इज द फ्रेशेस्ट ब्रेड मेड विथ द बेस्ट ऑफ द इन्ग्रीडियंट्स." हे जेव्हा तुम्ही त्या पॅकवर लिहाल इन टर्म्स ऑफ डिझाइन, इन द वे ऑफ डिफरंट ग्राफिक्स, इलस्ट्रेशन्स, त्यावेळेस लोकांना तुमच्या प्रॉडक्टबद्दल जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. सो दॅट इज अ रिझन इट इज व्हेरी इम्पोर्टंट इफ यू वॉन्ट टू सेल युअर प्रॉडक्ट, यू मस्ट ब्रँड इट. तुमच्या लक्षात आलं असेल आता, की बरेचसे प्रॉडक्ट आपण असे विकत घेतो मार्केटमध्ये, की त्या प्रॉडक्टवर आपण कधी ऐकलेलं नसतं. पण फक्त निव्वळ त्याचं पॅकेजिंग बघून, त्याचे सगळे व्हिज्युअल अपीअरन्स बघून आपल्याला वाटतं, की आपण हे प्रॉडक्ट विकत घेतलं पाहिजे. आणि तीच गोष्ट प्रत्येकाबरोबर होते. नाव जेव्हा आपण प्रॉडक्ट बनवतो, हे प्रॉडक्ट जेव्हा अ, आपल्याला विकायची वेळ येते, तर आपल्याला हेही माहीत पाहिजे, की हे प्रॉडक्ट कुठे-कुठे विकलं जाऊ शकतं. सो let's try and get what kind of retail stores are available. What are the types of retail stores ज्या ठिकाणी मी माल विकू शकतो माझा. तर बघा स्टोअरचे टाइप्स असतात. 6 टाइपचे स्टोअर्स आहेत. पहिलं स्टोअर आहे सुपर मार्केट. मॉल ज्या ठिकाणी सुपर मार्केट आहे, खूप मोठं सुपर मार्केट आहे. साधारणतः 4,000-5,000 स्क्वेअर फीटचं दुकान असतं आणि त्या दुकानामध्ये सगळ्या लाईनने सगळे असे रांगा लावलेल्या आहेत रॅकच्या. त्या रॅकमध्ये सगळे प्रॉडक्ट्स रचून ठेवलेले असतात आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही फिरता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिकडून घेतात, आपल्या ट्रॉलीमध्ये टाकतात. काही वेळेचं बंधन नसतं. सो ही जी ह्या प्रकारची जी शॉपिंग आहे, ह्या शॉपिंगमध्ये तुम्ही एक एक्सपिरियन्स करतात. ओके. एक वेगळा अँबियन्स क्रिएट असतो. एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्ही घेतात. कारण त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळं फ्रीडम मिळतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळीकडे ट्रॅव्हल करतात. एखादं प्रॉडक्ट तुम्हाला टच अँड फील करता येतं. हात लावून तुम्ही बघू शकतात, की प्रॉडक्ट चांगलं आहे, नाही चांगलं आहे, मला हवं आहे, मला नको. सगळं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. तर त्याला म्हटलं जातं मॉडर्न ट्रेड. मॉडर्न ट्रेड म्हणजे सुपरमार्केट्स, मॉल्स, जे काही हाय एंड शॉपिंग सेंटर्स आहेत, दीज आर ऑल कम अंडर मॉडर्न ट्रेड. त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्मॅट आहे, की एवढा मोठा नाहीये, पण छोटा आहे. 1,000, 1,500, कधी-कधी 2,000 स्क्वेअर फीटचा एरिया असतो. त्या ठिकाणी पण असे रॅक्स लावलेले असतात. मोस्टली अशा दुकानामध्ये तुम्हाला खाद्यपदार्थ किंवा हाउसहोल्ड रिक्वायर्ड थिंग्स, क्लीनिंग मटेरियल हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. या दुकानाला म्हणतात ऑर्गनाइज्ड रिटेल. म्हणजे छोटं दुकान आहे, पण ऑर्गनाइज्ड आहे. त्या ठिकाणी पण सिस्टम आहे वस्तू ठेवायची आहे. जशी सुपरमार्केटमध्ये जेवढ्या वस्तू असतात, तेवढ्या वस्तू या ठिकाणी नसतात. पण या ठिकाणी तरी बऱ्यापैकी आपल्या गरजा भागेल एवढा स्टॉक असतो. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे, हे तुम्ही दुकान बघताय, व्हिच इस आर टिपिकल किराणा दुकान. या ठिकाणामध्ये कसं असतं, की 1 किंवा 2 माणसं असतात आणि सगळे धान्य, कडधान्य, मग त्या ठिकाणी तुमचे रोज लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, अशा गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या जातात. खूप प्रचंड फॅन्सी प्रॉडक्ट नसतात किंवा खूप व्हरायटी नसते. पण तुम्हाला लागणाऱ्या अतिशय गरजेच्या ज्या ज्या रोजच्या वस्तू आहेत, त्या ठिकाणी अवेलेबल असतात आणि तुम्हाला पटकन मिळतात.
बाकी जसं तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेले किंवा ऑर्गनाइज्ड रिटेलमध्ये गेले, तर तुम्हाला ट्रॉली घेऊन जावं लागतं. जर 2-3 प्रॉडक्ट असेल, तर त्यासाठी ते बिलिंगच्या थ्रू प्रोसेस म्हणून जा, ते जीवावर येतं आपल्या. पण ह्या स्टोअरमध्ये तो एक कन्व्हिनियन्स फॅक्टर असतो. या दुकानदारांना म्हणतात जनरल ट्रेड. हे दुकान जे आहे, हे जनरल ट्रेड म्हणून ओळखलं जातं आणि हे आपल्या देशातला सगळ्यात जुना फॉर्मॅट आहे. अगदी म्हणजे जुन्या काळापासून हा चालत आलेला आणि आजही अतिशय सक्सेसफुल फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीला विचारलं किंवा कुठल्याही ब्रँडला विचारलं, तर अर्ध्यापेक्षा जास्त ब्रँड तुम्हाला हेच सांगतील, की आमचा 70% सेल जनरल ट्रेडमधून येतो आणि 30% ट्रेड आमचा ऑर्गनाइज्ड आणि मॉडर्न ट्रेडमधून येतो. सो दिस इज हाऊ दिस जनरल ट्रेड इज व्हेरी इम्पोर्टंट. दे आर कन्व्हिनियन्स स्टोअर्स. ओके. प्रत्येक गल्ली-बोळामध्ये असं तुम्हाला फार दूर जावं लागत नाही. सो हा एक त्यांचा बेनिफिट आहे. तिसरं जे स्टोअर आहे ना, एक छोटूसं स्टोअर असतं. म्हणजे काही लोकं आपल्या घरामध्ये चालू करतात किंवा गॅलरीमध्ये उघडतात किंवा एक छोटीशी टपरी टाकतात. तर ती छोटीशी जी टपरी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मॉम एंड पॉप स्टोअर. सो मॉम एंड पॉप स्टोअर म्हणजे काय? एक सिंगल माणूस त्या टपरीत बसलेला असतो आणि अतिशय गरजेच्या ज्या वस्तू असतात, त्याच वस्तू त्या ठिकाणी विकल्या जातात. तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात फॅन्सी प्रॉडक्ट मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला टूथपेस्ट मिळाली तर तुम्हाला Colgate किंवा इव्हन क्लोजअपचे बेसिक व्हर्जन मिळतील. तुम्हाला Colgate टोटल वगैरे सापडणार नाही त्या ठिकाणी. ज्या बेसिक गोष्टी त्या त्या ठिकाणी मिळतील सगळ्या. आणि जे 5वा फॉर्मॅट आहे, इट इज बेसिकली स्पेशालिटी स्टोअर्स. सो स्पेशालिटी स्टोअर्स म्हणजे काय असतं, की जसं एखादं दुकान त्या पर्टिक्युलर प्रॉडक्ट किंवा त्याच्या एक्सेसरीसाठी असतं. म्हणजे तुम्ही केक शॉप घ्या. केक शॉपमध्ये तुम्हाला काय मिळेल? केक मिळेल, पेस्ट्री मिळेल, तुम्हाला क्रोझंट वगैरे बाकी खायच्या वस्तू मिळतील. बट मेनली इट्स अ केक शॉप. सिमिलरली मोबाईल शॉप्स. मोबाईल शॉप्समध्ये तुम्हाला मोबाईल्स मिळतील, तुम्हाला एक्सेसरीज मिळतील. मेडिकल शॉप्स, त्याच्यानंतर कॅमेऱ्याचे शॉप्स किंवा एखादं स्पेशलाइज्ड प्रॉडक्टचं शॉप असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट आणि त्याचे एक्सेसरीज मिळतात. ओके. आणि जे 6वी जो फॉर्मॅट आहे 6वा दॅट इज कॉल्ड ई-कॉमर्स. मग तुम्ही अ, बरं ई-कॉमर्समध्ये पण 2 टाइपचे प्लॅटफॉर्म असतात. एक असतं जेनेरिक आणि एक असतं स्पेसिफिक. तर जेनेरिक म्हणजे जसं Amazon, Flipkart, Snapdeal असे वेगवेगळे जेनेरिक प्लॅटफॉर्म आहेत, की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचंही प्रॉडक्ट विकू शकता. तुम्हाला फक्त Amazonला एक फी द्यावी लागते आणि नंतर तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट त्या ठिकाणी विकू शकता. स्पेशल आणि त्याच्याच पद्धतीने जी स्पेसिफिक ई-कॉमर्स फॉर्मॅट असतो, तो असतो पर्टिक्युलर काही-काही ब्रँडचा. जसं तुम्ही जर Croma पाहिलं, Cromaचं एक स्पेशल एक वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रॉडक्ट पर्चेस करू शकता. लाईफस्टाईल, शॉपरस्टॉप, NASA ज्या आहे, Nykaa आहे. ह्या प्रत्येक कंपन्यांची स्वतःची एक वेगळी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ते त्यांच्यासाठी स्पेसिफिक आहे. So why we have discussed this? Because see, there are there are 6 different platform which are available. आणि हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे, की माझं जे प्रॉडक्ट आहे, ते कुठल्या-कुठल्या फॉर्मॅटमध्ये मी विकू शकतो. असं असू शकतं, की तुमच्यासाठी एखादा फॉर्मॅट सूट असेल किंवा यू कॅन सेल मोर दॅन 2-3 फॉर्मॅट्स अल्सो. इट ऑल डिपेंड्स ऑन युअर प्रॉडक्ट. तर आताची जी काही गरज आहे, या काळाच्या गरजेनुसार हे आवश्यक आहे, की आपण जास्तीत जास्त ठिकाणी अवेलेबल राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी वेगवेगळे फॉर्मॅट निवडणं पण गरजेचं आहे. नाव रिटेल मर्चंडायझिंग अँड इट टाइप्स. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की हा जमाना आता खूप वेगळा आहे, की जर तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट ब्रँड बनवायचा आहे, तर तुम्हाला लोकांकडे एक अवेअरनेस पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ते अवेअरनेस पोहोचवण्यासाठी काय करावं लागतं, नुसतं प्रॉडक्ट मार्केटमध्ये ठेवून फायदा नाहीये. त्या प्रॉडक्टच्या आजूबाजूला आपल्याला एक स्टोरी क्रिएट करावी लागते. अशी स्टोरी जी त्या प्रॉडक्टबद्दल सांगेल. त्या प्रॉडक्टबद्दल एक्साइटमेंट क्रिएट करेल. त्या प्रॉडक्टबद्दल कस्टमरच्या मनात आवड निर्माण करेल. तेव्हा ते प्रॉडक्ट विकलं जाईल. सो जेव्हा आपण ही प्रोसेस करतो ना, तर धिस प्रोसेस इज कॉल्ड एज ब्रँडिंग. सो व्हॉट इज द इम्पोर्टन्स ऑफ ब्रँडिंग, की मला माझ्या कस्टमरला माझ्या प्रॉडक्टबद्दल एक्साइटमेंट क्रिएट झाली पाहिजे. तुम्ही बघा बरेचसे प्रॉडक्ट तुम्ही कुतूहलाने घेतात. का? कारण त्या गोष्टीबद्दल एक एक्साइटमेंट तयार होते, की नाही मला मला यूज करून बघायचं आहे. सो दॅट इज हाऊ यू हॅव टू डू इट. सो आय विल शो यू सम ऑफ द रिटेल मर्चंडाइज ऑर यू कॅन अल्सो कॉल इट एज पी-ओ-पी, पी-ओ-एस. पी-ओ-पी म्हणजे पॉइंट ऑफ पर्चेस, पी-ओ-एस इज पॉइंट ऑफ सेल.
म्हणजे माझं प्रॉडक्टचा सेल वाढवण्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतात. आता जर तुम्ही हे पाहिलं असेल किंडर जॉयचं एक कॅरेक्टर आहे. याचं नाव आहे किंडरिनो. कारण हे प्रॉडक्ट जे आहे ना, किंडर जॉय तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, एक अंड्याच्या शेपचं एक प्रॉडक्ट आहे. ॲज अ प्रॉडक्ट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ₹50 चं एक प्रॉडक्ट येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चॉकलेट कंटेंट आधीच छोटंसं मिळेल. त्याच्यामध्ये एक छोटंसं टॉय असतं आणि ते टॉय लहान मुलांमध्ये खूप पॉप्युलर आहे. म्हणजे त्यांची चढाओढ लागते, की मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. माझं कलेक्शन एवढं-तेवढं. सो दीज टॉय, दीज आर द ड्रायव्हर्स. ओके. आता ते ड्रायव्हर्स हायलाइट कसे करायचे? तर मुलांना माहिती आहे, की किंडर जॉय दिसलं, की मला पाहिजे. मग ते मुलांना दिसावं म्हणून त्यांनी अशा प्रकारचे युनिट्स तयार केले. या युनिट्समुळे होतं काय, की दुरून त्यांना कळतं, की अरे या ठिकाणी किंडर जॉय आणि मग ते पालकांच्या मागे लागतात, की मला पाहिजे. पालक विचार करतो, जाऊ दे ₹50 गेले, कटकट जाईल, देऊन टाकू. पण त्या ठिकाणी सगळ्यात मोठा फॅक्टर जो काम करतो तो म्हणजे सेल. सेल झाला. त्या प्रॉडक्टचा सेल झाला. सो लाइक दॅट व्हेरियस कंपनी वर्क्स ऑन व्हेरियस स्टेजेस. जसं रसना आहे. रसना बेसिकली अहमदाबाद बेस्ड एजन्सी कंपनी. तर तिकडं गुजराती लोकांमध्ये संक्रांत फार फेमस आहे. तर संक्रांतला त्यांनी हे प्रॉडक्ट लॉन्च केले होते. त्यामुळे ह्या प्रॉडक्टचा जो शेप आहे तो पतंगाच्या आकाराचा आहे. सिमिलरली Ferrero Rocher. Ferrero Rocherचा सगळ्यात जास्त सेल हा दिवाळी, ख्रिसमस, न्यू इयर, व्हॅलेंटाईन्स डे या ठिकाणी त्यांचा सगळ्यात जास्त सेल होतो. आणि तुम्ही बघा आता जेव्हा या प्रकारचे सणासुदीचा जो वेळ येतो, त्याच्यामध्ये सगळ्या चॉकलेट्सचे बॉक्सच्या ढिगारे लागतात. बिकॉज दॅट इज द बेस्ट मार्केट टाईम फॉर धीस पीपल. मग जर तुम्ही बघितलं असेल याच्या बाजूलाही Cadburyचा पूर्ण ढीग लागलेला आहे. हे Ferrero Rocher युनिट हे आम्ही युनिट बनवलंय Ferrero Rocherसाठी त्याच्या दिवाळीसाठी. सिमिलरली हे Kinder Joyचं जे युनिट आहे, हे पण बेसिकली तुम्हाला हे जे काही दाखवतोय हे सगळं आम्ही डिझाइन करून आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. तर ह्या ब्रँडसाठी आम्ही रेग्युलर पद्धतीने काम करतो. तर हे केल्याने काय होतं, या प्रॉडक्टला म्हणतात डंब डिस्प्ले. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा डिस्प्ले करता, की त्या ठिकाणी खूप जास्त पद्धतीने जास्त प्रमाणात प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे. तर ह्या गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह होतात आणि मग लहान मुलांना त्याच्याबद्दल खूप क्युरिओसिटी वाढते आणि मग ते प्रॉडक्ट पर्चेस करतात. सिमिलरली हा जो बोर्ड आहे याला म्हणतात डीलर बोर्ड. डीलर बोर्ड हा दुकानाच्या बाहेर लावलेला असतो. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह कराल तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 70% ॲड असते आणि 30% त्या दुकानदाराचं नाव असतं. आणि हा एक रेशो असतो. कधी-कधी तो 80-20 असतो, 60-40 पण असतो डिपेंडिंग ऑन द ब्रँड. आणि याचं काम काय असतं की याच्यामुळे त्यांची कंटिन्यू बेसिसवर ॲड होते. त्या ॲडव्हर्टायझिंग प्रोसेसमधला सगळ्यात इफेक्टिव्ह हा असा एक फॉर्मॅट आहे. सो धिस इज इम्पोर्टंट. व्हाय इट इज इम्पोर्टंट? कारण जेव्हा तुम्ही हे सगळं करता, तेव्हा त्या प्रॉडक्टबद्दल आपल्या मनात कुतूहल पण निर्माण होतं. आपल्या त्याच्याबद्दलची एक्साइटमेंट पण क्रिएट होते. सी आता हे जे काही मी तुम्हाला दाखवलं, अ, हे काही लोकांच्या मनात येईल, की "अरे, हे तर खूप मोठे ब्रँड आहेत. यांच्याकडे तर खूप पैसा आहे." पण बघा जरी ते मोठे असले ना, तरी त्यांचं चॅलेंज सेम आहे. त्यांचं चॅलेंज एकच आहे, की मी माझ्या कस्टमरला कंटिन्यू हॅमरिंग करणार. मी माझ्या कस्टमरला कंटिन्यू असं काहीतरी करेल, की माझ्या प्रॉडक्टबद्दल एक्साइटमेंट तयार होईल. ओके. जर एवढा एस्टॅब्लिश ब्रँड असेल, तरी देखील जर तो करतो, तर आपल्याला तर लक्षात आलं पाहिजे, की आपल्याला तर त्याच्यापेक्षा जास्त करायचंय. आणि बरं असं नाही, की याच्यासाठी तुम्हाला खूप खर्च केला पाहिजे. बट यू हॅव टू कीप सम बजेट फॉर इट. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टच्या ब्रँडिंगसाठी काही बजेट बाजूला ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळत राहील. देन व्हॉट इस युअर व्हिजन अँड मिशन स्टेटमेंट? आता हे का करायचंय? हे केल्याने काय होईल? माझा सेल वाढेल. सेल वाढल्याने काय होईल? की मी हळू-हळू प्रॉफिटमध्ये येईल. मी प्रॉफिटमध्ये आलो तर मला अजून पुढचे प्लॅन्स करता येतील. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या नुसत्या जर-तरवर होत नाही. तर यासाठी तुम्हाला एक फॉर्मॅटवर एक प्लॅन तयार केला पाहिजे. आणि त्या प्लॅनचं नाव आहे व्हिजन अँड मिशन स्टेटमेंट. तर व्हिजन स्टेटमेंट म्हणजे काय? व्हिजन स्टेटमेंट म्हणजे की मला माझी कंपनी 5 वर्षात कुठे बघायची आहे आणि मी त्यासाठी काय पद्धतीने प्लॅन केला पाहिजे. तर मी असं समजलं समजा, की मला 5 वर्षामध्ये माझं जे प्रॉडक्ट आहे, या व्हेरियस आउटलेटच्या फॉर्मॅटमध्ये मला पोहोचायचं आहे. किंवा माझी कंपनी मला इतक्या लाखाच्या टर्नओव्हरमध्ये मला न्यायची आहे. किंवा माझं जे प्रॉडक्टचा सेल आहे, तो मला या शहरांपासून या स्टेटमध्ये पोहोचवायचा आहे. तर जो काही तुमचं अँबिशन असेल, ते अँबिशन तुम्हाला एका ठिकाणी लिहून टाकणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही त्याला 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा जो काही टाईम द्याल त्याला, तर ते जे तुम्ही लिहाल अँबिशन तुमचं त्याला म्हणतात व्हिजन स्टेटमेंट. अँड व्हॉट इस मिशन स्टेटमेंट?
त्या अँबिशन पर्यंत कसं पोहोचायचं त्याची स्टेप बाय प्लॅनिंग. सो जर मला पुढच्या 5 वर्षात असं पोहोचायचं असेल, तर मग मी एका वर्षात काय करेल, मी दुसऱ्या वर्षी काय करेल, मी तिसऱ्या वर्षी काय करेल आणि मग मी 4थ्या-5व्या वर्षी काय करेल. सो हे जेव्हा तुम्ही लिहाल आणि जेव्हा त्याला रोज ऑब्झर्व्ह कराल, तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम करू शकाल. ऑफकोर्स मिशन स्टेटमेंटचे परत मॅक्रो प्लॅनिंग पण असतात. तर जे काही तुम्ही कराल याच्यानंतर तुमच्या प्रॉडक्ट संदर्भात, सो जस्ट डोंट थिंक अबाउट इट. यू हॅव टू प्लॅन अबाउट इट. तर तुम्ही तो प्रॉडक्ट तुम्हाला कुठे न्यायचा आहे, तुम्हाला तुमची कंपनी कुठे बघायची आहे, त्यासाठी मिशन आणि व्हिजन स्टेटमेंट लिहिणं खूप गरजेचं आहे. ओके. नाव तिसरा मुद्दा झाला. आता आपण ब्रँडिंग बद्दल बोललो, आपल्या प्रॉडक्टच्या ब्रँडबद्दल. त्यानंतर आपण स्टोर्सची माहिती काढली. कुठे आपण आपलं प्रॉडक्ट विकू शकू. आता तिसरं म्हणजे आपल्याला कोणाला विकायचं आहे. ओके. तर तो आहे कस्टमर. आता कस्टमरमध्ये टार्गेट कस्टमर, टाइप ऑफ कस्टमर, त्यांचे सायकोग्राफिक्स, डेमोग्राफिक्स आणि कन्झ्युमर सेगमेंटेशन हे भाग आहेत. मी तुम्हाला सोप्यामध्ये परत एलॅबोरेट करून सांगतो. टार्गेट कस्टमर म्हणजे काय? तर टार्गेट कस्टमर म्हणजे असा माणूस किंवा माणूस म्हणजे एनी एनी पर्सन, वुमन ऑर किड्स व्हॉटएव्हर इट इज. असा व्यक्ती की ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आपलं प्रॉडक्ट विकत घ्यायची आणि तो आपला आयडियल माणूस आहे की जो तो प्रॉडक्ट विकत घेऊ शकतो. तर त्याला म्हणतात टार्गेट कस्टमर. टार्गेट कस्टमर माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके. सो टार्गेट कस्टमर बेसिकली हॅज अ कॅपॅसिटी टू बाय आवर प्रॉडक्ट बाय ऑल मीन्स. ही त्याची डेफिनेशन आहे. हे आपल्याला का जाणून घेणं गरजेचं आहे? कारण बघा प्रत्येक प्रॉडक्ट ना एका वेगळ्या टाइपच्या कॅटेगरीसाठी बनलेलं आहे. तुम्ही जर जर बघायला गेलं तर समजा तुम्ही उदाहरण घ्या, की साबण. ओके. तर साबण चालू होतात साधारणतः एक ₹10 पासून. ₹10 चा साबण मिळतो, ₹20 चा मिळतो, ₹40 चा, ₹50 चा, ₹80 चा. मी माझा एक ब्रँड आहे न्यासा ज्यासाठी मी काम करतो. त्याचे साबण 350, 400, ₹500 चे त्याचे साबण आहेत. आता हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत, हे जरी आपण एक सिंगल ॲज अ प्रॉडक्ट जर म्हटलं आपण, की कमोडिटी साबण, पण त्याच्यामध्ये एवढे व्हेरिएशन आहे. का? कारण प्रत्येक प्रॉडक्ट वापरणारा कस्टमर वेगळा आहे. अँड जर मला तो कस्टमर मला माहिती असेल, तरच मी त्याला प्रॉडक्ट विकू शकेन. सिमिलरली विथ द कार्स अल्सो. ओके. आपल्या मार्केटमध्ये वॅगनआर आहे, आपल्याकडे Hyundai आहे, आपल्याकडे क्रेटा आहे, बट आपल्याकडे Mercedes पण आहे, BMW पण आहे. ओके. बघा तुम्ही आणि हे सगळ्यांचे कस्टमर वेगवेगळे आहेत. तुम्ही ज्याला Mercedes घ्यायची आहे, त्याला तुम्ही किती जरी फोर्स केला, की "तू बाबा अल्टो घे." तो नाही घेणार. तो म्हणेल, "नाही मला माझी माझी रिक्वायरमेंट वेगळी बाबा, मी नाही घेणार." सिमिलरली ज्याला अल्टो घ्यायची आहे, त्याला किती जरी फोर्स केला, की "तू Mercedes घे." तो नाही घेणार. का? कारण दोघांचा टार्गेट ऑडियन्स वेगळा आहे. सो तुमच्या प्रॉडक्टसाठी देखील तुम्हाला खूप डीपली थिंक करायचं आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, की तुमचा टार्गेट ऑडियन्स कुठला आहे. टार्गेट ऑडियन्स कन्सिडर न करता जर तुम्ही प्रॉडक्टचं मार्केटिंग करत राहिला, तर कुठे ना कुठे तुम्ही फसालच नक्की. आणि तुमच्या मार्केटिंग एफर्ट्सला पाहिजे तसं यश मिळणार नाही. सो आयडेंटिफाय युअर टार्गेट ऑडियन्स. टार्गेट कस्टमर कसा ओळखायचा? त्याचे पण मेथड्स आहेत. मी सांगतो पुढे. सो लेट्स अंडरस्टँड टाइप ऑफ कस्टमर. बेसिकली 3 टाइपचे कस्टमर असतात. एक असतो सगळ्यात आधी जसं त्याला म्हणतात प्लॅन्ड कस्टमर. ही इज अल्सो नोन ॲज लॉयल कस्टमर. आता मगाशी तुम्हाला मी ब्रेडचं उदाहरण दिलं होतं. ओके. तर आता मी तुम्हाला तेच उदाहरण कंटिन्यू करतो म्हणजे समजायला सोपं जाईल. तो जो लॉयल कस्टमर असतो ना, तो काय करतो, की त्याचा त्याचा प्लॅन कसा असतो, की मला ना जायचंय मार्केटमध्ये आणि ब्रिटानियाचा मला ब्रेड घ्यायचा आहे. तो सरळ घुसतो शॉपमध्ये. इकडं-तिकडं काहीच बघत नाही. तो तो त्याचा ब्रेड शोधतो ब्रिटानियाचा. तो ब्रेड घेतो. काउंटरवर जातो आणि सांगतो, की "हा मला ब्रेड विकत घ्यायचा आहे." संपलं. सो ही इज अ लॉयल कस्टमर. त्याला दुसरा कुठलाच ब्रँड नको, त्याला बाकी काहीच नको. त्याने घेतलं आणि पर्चेस करून टाकलं. नाऊ नॉन प्लॅन्ड कस्टमर. नॉन प्लॅन्ड कस्टमर म्हणजे काय, की तो येतो, त्याला ब्रेड घ्यायचा असतो. पण त्याच्या मनात असं काही नसतं, की मला ब्रिटानियाच पाहिजे. तो बघतो, सगळीकडे बघतो, ब्रेडला हात लावून बघतो, वास घेऊन बघतो. तो जरा दाबून बघेल, की सॉफ्ट आहे की नाही, फ्रेश आहे की नाही, एक्सपायरी डेट बघेल. ते सगळं बघितल्यानंतर त्याला जो काही पटेल त्या ठिकाणी तो घेईल आणि विकत घेऊन चालला जाईल. त्या ठिकाणी तो डिसिजन घेतो, की मला कुठल्या कंपनीचा ब्रेड घ्यायचा आहे, कुठला घ्यायचा आहे, कुठल्या साइजचा घ्यायचा आहे.
हे सगळं डिसिजन त्या क्षणी होतं, त्या रिटेलच्या ठिकाणी होतं. 70% डिसिजन आर मेड ॲट रिटेल स्पेस. माणसं फक्त त्याच्या कमोडिटी लक्षात घेऊन आलेले असतात, की मला ब्रेड घ्यायचा आहे आणि तिकडे आल्यावर ते डिसाईड करतात ते. तिसरा जो टाइप आहे ना, दॅट इज म्हणजे तो जो माणूस असतो त्याला तर ब्रेडही घ्यायचा नसतो. तो येतो इकडे-तिकडे बघतो, त्याला ब्रेड दिसतात, मग तो विचार करतो, चला मी आज ना उद्या लागेलच आपल्याला घेऊन टाकतो. मग तो ब्रेड घेऊन चालला जातो. तो येताना ब्रेड घ्यायच्या इंटेन्शनने आलेला नसतो. त्याला म्हणतात इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह म्हणजे तो जसा येतो त्याला जे काही आवडतं तो घेऊन टाकतो. तर हे जे 3 टाइप मी तुम्हाला सांगितले हे 3 वेगळे लोक आहेत का? तर नाही. हा एकच कंझ्युमर आहे ज्याचे हे 3 पद्धतीने विचार करायचे प्रकार आहेत. आणि हा कोण असतो कंझ्युमर? तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्या. तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाता बऱ्याचदा काही लोकं लिस्ट घेऊन जातात आणि त्या लिस्टमध्ये कसं लिहितात? पार्ले जी 4 पुडे, ओके. ब्रेड, सर्फ एक्सेल, अंघोळीचा साबण. तर या ठिकाणी तुम्ही पार्लेजीचा ब्रँड लिहिलाय. तुम्ही पार्लेजीच घेणार. सर्फ एक्सेलचा तुम्ही ब्रँड लिहिला. तुम्ही सर्फ एक्सेल घेणार. पण अंघोळीचा साबण कुठलाही चालेल. कारण का तिकडे गेल्यावर आपण डिसाईड करू, की मला कुठलं काय आवडतंय, काही ऑफर आहे का, काही नवीन आहे का काही, त्या ठिकाणी घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या लिस्टमध्ये जर 10 आयटम असतील, तर त्या 10च्या ऐवजी तुम्ही 12-13 आयटम पर्चेस करून येतात. 2-3 आयटम असे पर्चेस करतात जे लिस्टमध्ये नसतात. सो व्हाय इट हॅपन्स? बिकॉज आवर माइंड वर्क्स इम्पल्सिव्हली. आणि ह्या गोष्टीचा फायदा सगळ्या कंपन्या अगदी पुरेपूर घेतात. ते कसा घेतात, कशा पद्धतीने घेतात, त्यांचा माइंडसेट कसा करतात, याचा एक डिटेल्ड सेशन आहे कस्टमरवरती. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. बट मी जर आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. इनफॅक्ट तुम्ही जर एखाद्या रिटेल स्टोअरमध्ये जात असाल, मॉलमध्ये तुम्ही गेले आणि समोर गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं, की चला एक काम करूया, मी लेफ्ट टर्न घेतो. मी लेफ्ट टर्न घेतला. नंतर मला पुढे वाटलं चला मी राइट टर्न घेतो. मी राइट टर्न घेतला. तर तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल, की ते डिसिजन तुम्ही घेतलेलं आहे. पण ते तुम्ही डिसिजन घेतलेलं नाहीये. ते पूर्ण अँबियन्स अशा प्रकारे डिझाइन केला जातो, की ते डिसिजन तुमच्यावर लादलं जातं. बाय फोर्स यू आर फोर्स्ड टू टेक दॅट डिसिजन एंड अकॉर्डिंगली यू टर्न हिअर एंड देअर. दॅट इस कॉल्ड कन्झ्युमर नॅव्हिगेशन. हा एक अजून एक वेगळा सायन्स आहे, की माझा कस्टमर कुठल्या दिशेने कसा-कसा फिरला पाहिजे. ओके. सो दॅट इज थिंग. नाव जसं मी तुम्हाला सांगितलं टार्गेट कस्टमर. सो हाऊ टू आयडेंटिफाय टार्गेट कस्टमर? तर टार्गेट कस्टमर आयडेंटिफाय करायचे 2 पद्धती आहेत. त्याचे सायकोग्राफिक्स आणि त्याचे डेमोग्राफिक्स. म्हणजे नाऊ लेट्स टेक एनी प्रॉडक्ट. ओके. जर मी समजा असा विचार केला, की माझं प्रॉडक्ट आहे ग्रीन टी. ओके. आता ग्रीन टी जर मला जर विकायचं असेल, तर मी कोणाला विकणार आहे ग्रीन टी? ओके. किंवा तुमच्यामधल्या बरेच जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स हे केलेत. काही लोकं डिहायड्रेशनमध्ये आहेत. काही जण आहेत जे वेगवेगळ्या प्रॉडक्टचे ज्यूस हे करतायत, तयार करतायत. तर तुमचा कस्टमर जो आहे ना, यू नीड टू अंडरस्टँड की तो कस्टमर कोण आहे? तर त्याचं पहिल्यांदा त्याची विचार करा सायकोग्राफिक्स म्हणजे कोण माणूस हा प्रॉडक्ट घेऊ शकतं? ओके. की त्याचं सोशल स्टेटस काय आहे? त्याची लाईफस्टाईल काय आहे? त्याच्या हॉबीज काय-काय आहे? त्याचा बिहेवियर पॅटर्न काय-काय आहे? तर जसं मी तुम्हाला आता ग्रीन टीचं सांगितलं, तर ग्रीन टी कोण पितं? तर शक्यतो जर मी असा विचार करायला गेलो, की ज्याला ज्याला शुगरचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांनी सांगितलं, की आता साखर बंद करा, जरा ग्रीन टी वगैरे प्यायला सुरुवात करा. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्याच्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळेल. किंवा काही लोकांसाठी ते सोशल सिम्बॉल असतं, की मी ग्रीन टी पितो. ओके. काही लोकांना आवड असते, की नाही ठीक आहे मला जरा हाय-फंडू गोष्टी आवडतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, मग मी असं पब्लिक बघेल. साधारणतः जिमला जाणारं पब्लिक, जे एवढं एक्सपेन्सिव्ह फीज भरून जिमला जातात, तर त्यांच्यासाठी लाईफस्टाईल मॅटर करतं. काही लोकं असे असतात, की त्यांना दे आर व्हेरी हेल्थ कॉन्शियस. ते कुठलीही गोष्ट जंक खाणार नाही किंवा जे काही खातील ते एकदम ऑर्गॅनिक खातील. असे लोकं ग्रीन टी प्रिफर करतील. त्यांना नॉर्मल टी आवडणार नाही. सो दॅट इस देअर सायकोग्राफिक्स. नाऊ डेमोग्राफिक्स, ग्रीन टी महाग असते. ती परवडली पण पाहिजे. मग मी अशा माणसाला बघेल, की जो ॲट मिडल क्लास आहे आणि हायर मिडल क्लास आहे, अपर क्लास आहे. कारण तो ग्रीन टी अफोर्ड करू शकेल. दुसरी गोष्ट एज्युकेशन. तो एज्युकेटेड असेल तर त्याला ही गोष्ट लवकर लक्षात येईल, की ग्रीन टी इज बेटर दॅन नॉर्मल टी.
Gender could be anybody, male also, female also. But एज ग्रुप इज इम्पॉर्टंट. मी जर 8 वर्षाच्या मुलाला किती जरी फोर्स केला, की आजपासून तू बोर्नव्हिटा सोड आणि तू ग्रीन टी पी, तो नाही पिणार. सो माझा जो टार्गेट ऑडियन्स आहे त्याचा एज ग्रुप काय आहे? कुड बी 22 और 25 अँड अबोव्ह. ओके. मग त्याचं एज्युकेशन किती आहे? ॲटलीस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. जेणेकरून त्याला ती गोष्ट समजू शकेल. त्याच्या लाईफस्टाईल काय? त्याच्या हॉबीज काय? सो व्हेन यू क्लब दिस, तर तुमचा टार्गेट कस्टमर तयार होतो. इट इज त्या प्रोसेसला कन्झ्युमर सेगमेंटेशन असंही म्हणतात. तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो की कसं केलं जातं ते. तर साधारणतः हे डेमोग्राफिक्स आहेत. ओके. की वय काय आहे? आर दे मॅरिड? कुठे राहतात? अर्निंग किती आहे त्यांचं? आणि सायकोग्राफिक्समध्ये त्यांची आवड काय आहे? सोशल स्टेटस काय आहे? ओके. या सगळ्या गोष्टी, हॉबीज, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून त्या माणसाचं कन्झ्युमर प्रोफाइलिंग तयार होतं. कन्झ्युमर सेगमेंटेशन तयार होतं आणि आपण आपल्याला टार्गेट ऑडियन्स लक्षात घेऊ शकतो. ओके. सो जसं मी तुम्हाला सांगितलं आता, की कस्टमर जे असतो, तुम्ही बघा नॉन प्लॅन्ड आणि प्लॅन्ड आणि इम्पल्स असे मी तुम्हाला सांगितलं. ते जे प्लॅन्ड कस्टमर असतात ना, जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, की तो ब्रिटानियाचा ब्रेड घेतला त्याने निघून गेला. हे फक्त 5% असतात. इव्हन तुम्ही तुमची लिस्ट पण बघाल, तर तुमच्या लिस्टमध्ये फार कमी वेळा असं विथ ब्रँड प्रॉडक्ट लिहिले जातात. बिकॉज जे प्लॅन्ड गोष्टी असतात ना, त्या कमी असतात. नॉन प्लॅन्ड गोष्टी आणि इम्पल्स गोष्टी जास्त असतात. कारण ह्या बरेचसे पर्चेसेस सबकॉन्शियस माइंडने होतात. आपल्या मनात बऱ्याचदा गोष्टी चाललेल्या असतात. आणि हे कसं होतं ते पण आम्ही एकदा डिटेल सेशनमध्ये आम्ही शिकवत असतो, की त्या कसा जाहिरातींचा कस्टमरच्या माइंडवर परिणाम होतो. नाव हाऊ टू प्रमोट ब्रँडिंग. आता आपण एक तर शिकलो, की चला ठीक आहे आपल्याला ब्रँड का गरजेचं आहे? ब्रँडचा अर्थ काय? हाऊ ब्रँड विल हेल्प द प्रॉडक्ट. देन वी अंडरस्टूड द फॉर्मॅट्स ऑफ रिटेल स्टोअर, की मला कुठं-कुठं माझा प्रॉडक्ट विकता येईल. थर्ड वी हॅव ट्राय टू अंडरस्टँड कस्टमर, की माझ्या कस्टमरला मी कसं ओळखू शकेल, टार्गेट कस्टमरला कसं ओळखू शकेल, कुठल्या टाईपचे कस्टमर असतात, कसे ते पर्चेसिंग करतात, त्यांचं पर्चेस बिहेवियर काय असतं. नाव हे सगळं केलं. आता मला माझा प्रॉडक्ट जर मला तयार करायचा आहे, मला माझं जर माझा ब्रँड तयार करायचा आहे, तर ब्रँडसाठी मला ब्रँडचे कोलॅटरल्स लागतील. कोलॅटरल्स म्हणजे लोगो, त्याचं पॅकेजिंग, त्याचं कम्युनिकेशन, त्याचं लूक अँड फील. ओके. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग मी माझं प्रॉडक्ट तयार करेल. तर अ, हे कसं तयार करायचं याचं पण एक सायन्स आहे. फॉर एक्झाम्पल लोगो. आता लोगो जेव्हा सगळे जण विचार करतात, की लोगो म्हणजे ना, मी एकदम सॉलिड लोगो तयार करेल, असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. पण लक्षात घ्या आपल्याला सॉलिड लोगो नको असतो. लोगो तुमचा जेवढा सोपा किंवा तुमचं नाव जेवढं सोपं असेल, तेवढं तुमचा प्रॉडक्ट सेल व्हायला मदत होईल. परत ऐका मी काय म्हणतो, जेवढं प्रॉडक्ट सोपं असेल समजायला तेवढं ते त्याची मदत होईल विकण्यासाठी. कारण काय होतं, की एकदम जॅझी नाव घेतलं, एकदम जॅझी लोगो केला आणि जर कस्टमरला ते लक्षात आलं नाही लवकर, तर तो प्रॉडक्टकडे दुर्लक्ष करेल आणि चालला जाईल. सो कीप एव्हरीथिंग व्हेरी सिंपल. जेवढे मोठ्या कंपनी तुम्ही बघाल, त्या सगळ्यांचे लोगो अतिशय सिंपल आहेत. मी एक तुम्हाला एक स्लाइड दाखवली सगळ्यात आधी. तुम्ही सगळे लोगो बघा. या सगळ्या लोगोमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल कॉमन गोष्ट, की सगळे लोगो अतिशय सिंपल आहेत. त्याच्यामध्ये फार काहीच नाहीये. आणि ह्या इतक्या मोठ्या कंपन्या आहेत, की ह्या कंपन्या कितीही पैसा खर्च करून पाहिजे तेवढे जॅझी लोगो बघून बनवू शकले असते. पण त्यांचा एकच एम आहे, की मला माझ्या कस्टमरला प्रॉडक्ट लक्षात आलं पाहिजे. देन प्रॉडक्ट प्लेसमेंट. प्रॉडक्ट प्लेसमेंट म्हणजे तुमचं प्रॉडक्ट जे आहे, ते तुम्हाला कुठल्या कस्टमरला विकायचं आहे? तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे? तुमचं प्रॉडक्ट प्रीमियम आहे, एव्हरेज आहे और बिलो द एव्हरेज आहे. आणि याच्यामध्ये काही चूक नाहीये बघा. कारण तुम्ही जर आयडेंटिफाय केलं तुमचं टार्गेट ऑडियन्स आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रॉडक्ट बनवलं, तर यू आर ऑन द राइट ट्रॅक. जसं याचे पार्लेचे जे बिस्किट्स आहेत किंवा ब्रिटानियाचे जे बिस्किट आहेत, त्याच्यामध्ये अगदी प्रीमियम रेंज पण आहे आणि एकदम स्वस्तातली रेंज पण आहे. मग ते टायगर बिस्किट पण मिळेल तुम्हाला अगदी ₹2 पार्लेजी मिळेल अगदी तुम्हाला ₹2 आणि पार्लेचे अतिशय प्रीमियम बिस्किट्स पण आहेत. पण त्यांचे टार्गेट ऑडियन्स वेगवेगळे आहेत. ओके.
तर त्यांनी काय केलं, त्यांच्या प्रॉडक्टची प्लेसमेंट केली. प्रॉडक्ट प्लेसमेंट मीन्स की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं पोझिशनिंग काय करताय? तुमचं प्रॉडक्ट लोकांच्या मनामध्ये काय म्हणून बिंबवायचंय? तुम्हाला असं दाखवायचं आहे का, की प्रॉडक्ट तुमचं एकदम प्रीमियम आहे? तुम्हाला असं पाहिजे का, की प्रॉडक्ट तुमचं मीडियम स्केल लेव्हलचं आहे? कारण काही लोकं कसे असतात, त्यांना प्रीमियम प्रॉडक्ट पाहिजे असतं, की मी मी म्हणजे प्रीमियम घेणार, मला बाकीचं काही नको. मग त्या लोकांसाठी ते ठीक आहे. काही जणांना वाटतं, नाही मला प्रीमियम एवढं महागडं नको, मला एव्हरेजमध्ये पाहिजे. आणि काही जण म्हणतात, नाही मला स्वस्त पाहिजे, मला माझी गरज भागली पाहिजे, दॅट्स ऑल. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू डिसाईड हाऊ यू वॉन्ट टू पोझिशन युअर प्रॉडक्ट, हाऊ यू वॉन्ट टू प्लेस युअर प्रॉडक्ट. दॅट इज कॉल्ड प्रॉडक्ट प्लेसमेंट. त्याच्यानंतरची जी गोष्ट येते, दॅट इज कॅटेगरी मॅनेजमेंट. कॅटेगरी मॅनेजमेंट म्हणजे काय, की प्रत्येक गोष्ट दुकानामध्ये ना एका वेगवेगळ्या पद्धतीत ठेवली जाते किंवा प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडते. आणि ही जी कॅटेगरी असते, एक कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरीला पुश करते. कशी पुश करते मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल असं समजा की तुम्ही तुमचं जे प्रॉडक्ट आहे, तुमचं प्रॉडक्ट आहे बिस्किट्स किंवा कुकीज. तुम्ही कुकीज बनवता आणि हे जे प्रॉडक्ट आहे, तुम्ही दुकानामध्ये पाहिलं असेल, की एका लाईनमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट ठेवले जातात आणि ते प्रॉडक्ट अशाच पद्धतीने ठेवले जातात, की एक प्रॉडक्ट घेतल्यावर दुसऱ्या प्रॉडक्टकडे ऑटोमॅटिक माणसाचं लक्ष जातं. मग जेव्हा चहा ठेवलेला असतो ना, तर चहाला लागूनच कॉफी ठेवलेली असते. मग जेव्हा माणूस चहा विकत घेतो, तो विचार करतो, की अरे घरातली कॉफी पण संपत आली किंवा गेस्ट येतात तेव्हा लागते कॉफी, मी कॉफी घेऊन घेतो. मग कॉफी घेतल्यावर त्याच्या बाजूला बिस्किट्स चालू होतात. बिस्किट चालू होतात, मग त्यांना वाटतं, "अरे नको चहा आहे, चहाबरोबर कधी-कधी बिस्किट खायचा मूड होतो, मी बिस्किट घेऊन घेतो." ते झालं. त्याच्यानंतर बिस्किट नंतर मग तुमचे स्नॅक्स चालू होतात. त्यांना असं वाटतं कधी-कधी गेस्ट येतात घरी आणि गेस्ट आले का मग मला त्यांच्याबरोबर काहीतरी द्यायला पाहिजे खायला. चला मी स्नॅक घेऊन घेतो. स्नॅक्स नंतर चालू होतात तुमचे कोल्ड ड्रिंक्स. मग कोल्ड ड्रिंक्स घेऊन घेतो माणूस. तर ह्या ज्या कॅटेगरी असतात ना, एक कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरीला पुश करते. ओके. जिकडे तुमची बेव्हरेजेस कॅटेगरी असते, मग तुमची स्नॅक कॅटेगरी असते, तुमची डेअरी कॅटेगरी असते. या सगळ्या कॅटेगरी एकमेकाला पुश करतात. तुम्ही पण बघा ज्या ठिकाणी ब्रेड ठेवले असतात ना, त्याच्या बाजूला फ्रीज असून त्याच्या आतमध्ये चीज आणि बटर सगळं ठेवलेलं असतं. जेणेकरून तुम्ही ब्रेड घेतलं तर तुम्हाला वाटावं, की अरे मी बटर पण घेऊ किंवा चीज पण घेऊ. सो ऑल दोज थिंग्स आर व्हेरी वेल प्लॅन्ड आणि व्हेरी वेल थॉट. हा ॲक्सिडेंट नाहीये. ते अचानक ठेवलं गेलेलं नाहीये. त्याच्या पाठीमागचं हे सगळं सायन्स आहे. सो धिस सायन्स इज कॉल्ड कॅटेगरी मॅनेजमेंट. सर प्रत्येक जस्ट गोष्ट टाइम रिमाइंडर ना तुम्हाला. या. संपत आलं आपलं. तर प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये कुठल्या ठिकाणी ठेवली जाते याचं एक सायन्स असतं. दॅट इज कॉल्ड कॅटेगरी मॅनेजमेंट. सो तुमचं पॅकेजिंग इट इज अल्सो इम्पोर्टंट स्टफ. तुमचं पॅकेजिंग डिटरमाइन करेल, की तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट प्रीमियम बनवायचंय, सिंपल बनवायचंय का मासेससाठी बनवायचंय. त्यानुसार तुम्ही पेपर, प्लास्टिक, ब्लिस्टर, ग्लास अशा गोष्टी तुम्ही वापरू शकता. काही-काही गोष्टी काही प्रॉडक्ट प्रीमियम बनवायचे असतात, त्यामुळे त्यांना प्रीमियम पॅकेजिंग करणंही गरजेचं असतं. काही प्रॉडक्ट असे असतात, की ते दिसायला अतिशय सुंदर असतात. ते बघितल्यानंतर खावंसं वाटतं. तर ती खावंसं वाटण्याची जी इच्छा आहे, त्याला म्हणतात ॲपेटाइट अपील. त्याच्यामुळे मुद्दामून काही वेळा प्रॉडक्ट दाखवलं जातं अशा पद्धतीने, की ते घेतल्यावर खावंसं वाटतं आणि आपण त्याच्यामुळे ती प्रॉडक्ट विकत घेतो. सो ही जी आर्ट आहे, धिस आर्ट इज नोन ॲज व्हिज्युअल मर्चंडायझिंग. व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणजे जे तुम्ही डोळ्याने बघतात. असं म्हटलं जातं लोकं म्हणतात, की लोकं डोळ्याने खातात किंवा जो दिखता है वो बिकता है. मग ते दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल एलिमेंट वापरले जातात किंवा त्याच्या दिसण्यावर खूप काम केलं जातं. जसं टिक तुम्ही खाली एक हे बघितलं असेल ॲड. हे प्रॉडक्ट एकदम छोटंसं आहे माचीसच्या डबीसारखं. पण ते दाखवताना एवढं क्रिएटिव्हली दाखवलंय छान पद्धतीने, की ते दिसून येतं आणि त्याच्यामधले व्हेरियंट कळतात. सिमिलरली जेव्हा एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतं, तेव्हा अशा प्रकारचे सगळीकडे पोस्टर लागले जातात त्या युनिटवर. किंवा एखादं प्रॉडक्ट एखाद्या सेलिब्रिटी बरोबर असोसिएट केलं जातं, जेणेकरून त्याचा जो फेम आहे तो त्या प्रॉडक्टला पण मिळावा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, काही-काही प्रॉडक्ट दिसायला खूप सुंदर असतात. मग ते कव्हर ते असं दाखवतात, की प्रॉडक्ट दिसलं पाहिजे. तसेच काही प्रॉडक्ट असे असतात, की ते दिसायला एवढे चांगले नसतात. पण मग त्याचं त्याचं शूट केलं जातं. त्याचं त्याचं पिक्चर त्या पॅकेजिंगवर असं टाकलं जातं, की ते बघितल्यावर आपल्याला ते प्रॉडक्ट खावंसं वाटतं किंवा ते कन्झ्युम करावंसं वाटतं. तर आणि जर तुम्ही ते पाकीट उघडलं, तर कदाचित त्याचा रंग, त्याचं टेक्स्चर ते चित्रावर दिसतो त्याच्यापेक्षा वेगळं असेल. पण ते चित्र बघून तुम्ही ते प्रॉडक्ट विकत घेता. सो रिगार्डिंग धिस ब्रँडिंग एंड व्हिज्युअल मर्चंडायझिंग जे काही आपण पाहिलं, एक छोटासा व्हिडिओ आहे ब्रँडिंगचा जो तुम्हाला मी दाखवतोय. तुम्ही तो नीट बघा.
सर फक्त तुमचा अनम्यूट ठेवा ना, तो साऊंड बंद झाला. ओके. सो या ठिकाणी आपलं लेक्चर संपलंय. याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. येस सर, शुअर. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे ऑडियन्स मध्ये, प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. होस्ट सिलेक्ट करा टाकताना, सो दॅट वी कॅन कव्हर ऑल द क्वेश्चन्स. सो याच्यावर आधारितच एक 5 डेजचा वर्कशॉप आहे, जे स्वतः अनिरुद्ध सूर्यवंशी सरच पूर्ण कंडक्ट करतात. फूड प्रोडक्ट्सचं जे मार्केटिंग आहे ते कसं करायचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल गायडन्स पण मिळेल. सरांचा डेली Q&A सेशन असतात. लाईव्ह ऑनलाईन हा पूर्ण वर्कशॉप आहे 5 डेजचा. याच्यामध्ये इट कव्हर्स एव्हरीथिंग, म्हणजे फूड मार्केटिंग कसं करायचं, रिटेल मार्केटिंग, व्हिज्युअल मर्चंडायझिंग, जे आजचे जे काही टॉपिक झाले हे सगळे टॉपिक्स एकदम डिटेलमध्ये कव्हर होणार आहे या वर्कशॉपमध्ये. तर तुम्हाला चॅट बॉक्सवरती या वर्कशॉपची लिंक टाकलेली आहे, तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात या वर्कशॉपसाठी. ऑलरेडी ड्युरिंग द वेबिनार 2 रजिस्ट्रेशन झालेले आहेत, अँड वी हॅव लिमिटेड सीट्स. सो ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं, यू कॅन मेक द रजिस्ट्रेशन. असं तुम्ही ऑनलाईन डिटेल्स फिलअप करून तुम्ही ऑनलाईन इथे पेमेंट करू शकता. 1500 या वर्कशॉपची फीज आहे. ओके, आणि इथे तुम्ही फीडबॅक्स वगैरे पण बघू शकतात आमच्या गुगल चॅनलवरती. ओके, सो ज्यांना क्वेश्चन्स आहे, कोणाला क्वेश्चन्स असेल आता, सो तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकतात किंवा हँड रेज करू शकतात. आणि हा 5 डेजचा वर्कशॉप आपला फ्रायडे पासून चालू होतोय, या फ्रायडे पासून, आणि याचा रोज संध्याकाळी हा वर्कशॉप हा लाईव्ह ऑनलाईन हा होणार आहे. आणि याची फीज आहे 1500 रुपीज या वर्कशॉपची, आणि तुम्हाला प्लस रेकॉर्डिंग वगैरे पण प्रत्येक याची मिळणार आहे. ओके, सो कोणाला काही क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे हँड रेज करू शकतात. ऑलरेडी आपण बरेच क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत, और मे बी बरेचसे टॉपिक्स टच झालेले आहे. सो कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही हँड रेज करू शकतात आणि विचारू शकतात. वी हॅव लास्ट 5-10 मिनिट्स लेफ्ट. कोणाला काही क्वेश्चन्स आहे? ऍक्च्युली हा कोर्स पूर्ण 5 दिवसाचा असतो. एका दिवसाचा जो इंट्रोडक्शन कोर्स असतो त्याच्यामुळे मला बरेच गोष्टी लिमिटमध्ये मला सांगाव्या लागतात, आणि फार थोडक्यामध्ये मी हे सांगितले. पण 5 दिवसाच्या कोर्समध्ये फार डिटेलमध्ये आपण प्रत्येक जेवढे पार्टिसिपंट आहेत त्याच्या प्रत्येक प्रॉडक्टवर आपण डिस्कस करून बोलत असतो, आणि एक वेगळं इंटरॅक्टिव्ह सेशन असतं ते. तर ज्यांना खरंच सिरियसली बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर माझी अशी इच्छा आहे, आणि मला असं वाटतं की तुम्ही डेफिनेटली हा कोर्स करायला हवा. त्याच्या व्यतिरिक्त आता कोणाचे काही प्रश्न असतील, काही डाउट्स असतील तुम्ही विचारू शकता.
हा येस. सो हे की होममेड गोष्टींचं सुद्धा ब्रँडिंग जरुरी आहे का? हे बघा, होममेड हा इटसेल्फ इज अ व्हेरी पॉप्युलर कॅटेगरी नाउअडेज. आजच्या दिवशी खूप सारे प्रॉडक्ट असे आहेत की ते नुसते होममेड आहेत म्हणून विकले जातात. तुम्ही जर डाबरचा एक ब्रँड आहे होममेड नावाचा, स्पेशली यासाठी, कारण आज सगळ्यांना एक गोष्ट माहिती असते की जर होममेड असेल तर क्वालिटी, टेस्ट याची खूप ध्यान घेतलेलं असेल. त्यामुळे जर तुम्ही होममेड बनवत असाल तर तुमच्या प्रॉडक्टवर जे मी तुम्हाला ड्रायव्हर सांगितले होते, त्या ड्रायव्हरमध्ये तुम्ही होममेड हा एक फार महत्त्वाचा पॉइंट टाकून तुमचं प्रॉडक्ट तुम्ही ब्रँड करू शकतात आणि त्याने तुमच्या प्रॉडक्टला एक वेगळीच एज येईल. सो इट इज इम्पोर्टंट की तुमचं प्रॉडक्ट होममेड असेल तरी तुम्ही ब्रँडिंग करायला हवं. येस, राईट. स्पाइसेसचे प्रोडक्ट्स चे नाव काय असेल? ऑफकोर्स दॅट विल बी कवर्ड इन द कोर्स. किंवा असं जे स्पेसिफिक, बट येस, आय थिंक काय इन जनरल काय असलं पाहिजे? व्हॉट डू यू थिंक? सी स्पाइसेस असं स्पेसिफिकली मी सांगणं योग्य नाहीये. पण कुठलंही प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही त्याचं नाव शोधत असाल ना, तर तुम्ही हे बघा की तुमचं जे प्रॉडक्ट आहे, 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, की माझं प्रॉडक्ट माझं नाव माझ्या प्रॉडक्ट आणि माझ्या कन्झ्युमरवर रिलेट होतंय का? कारण ते प्रॉडक्ट वाचल्यानंतर लोकांना त्याच्याबद्दलची आयडिया आली पाहिजे, की अरे हे पद्धतीचं प्रॉडक्ट आहे. एकदमच असं वेगळं नाव नका घेऊ, जे कुठल्या दुसऱ्या इंडस्ट्रीला सूट होतं आणि आपल्या प्रॉडक्टला सूट होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट थोडंसं त्या बाबतीमध्ये कॉम्पिटिशन स्टडी करा, की कॉम्पिटिशनमध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारचे नाव आहे आणि मी कसं नाव ठेवू शकते जे सुटेबल होईल. राईट. येस, याच्याने आपण डिटेलचा सेल वाढवू शकतो का या वर्कशॉपच्या इन्फॉर्मेशन? हा वर्कशॉप बेसिकली 2 गोष्टीसाठी. एक तर तुम्हाला सर्व्हाईव्ह होण्यासाठी तुम्ही कसा तुमचा बिझनेस स्टेबल कराल आणि दुसरी तर कसा तुम्ही तुमचा सेल वाढवाल. ओके. मी तुम्हाला आधीच आपलं जे वर्कशॉप सुरू झालं तेव्हाच सांगितलं होतं, की खूप जण ह्याच गोष्टीसाठी दुर्लक्ष करतात, की सेल कसा करावा त्यांना माहिती नाही किंवा सेलकडे दुर्लक्ष केल्यामुळे बिझनेस आपले बंद होतात. ह्या ठिकाणी जो ब्रँडिंग आपण करतोय, जे काही अवेअरनेस करतोय, जे काही आपण कस्टमरचं स्टडी करतोय, ते यासाठीच करतोय, कारण आपण आपला सेल कसा वाढवता येईल. सो बेसिकली ह्या वर्कशॉपचं मूळ अँबिशन तेच आहे, की तुमचा सेल वाढला पाहिजे आणि तुमचा प्रॉडक्ट एक ब्रँड म्हणून डेव्हलप झालं पाहिजे. ग्रेट, ग्रेट. येस. ऑलरेडी खूप टेस्टिमोनियल्स आय एम रिसीव्हिंग ऑन द चॅट की सर एकदम क्लिअरली तुम्ही एक्सप्लेन केलंय आणि कॉन्सेप्ट एकदम छान तुम्ही एक्सप्लेन केलंय. आणि लेट मी ऑनेस्टली अनिरुद्ध सर, आय विल टेल की खूप जास्त एक्सपर्ट आहे या टॉपिक मध्ये आणि सरांचा टाइम मिळणं हा खूप डिफिकल्ट असतो या वर्कशॉपसाठी. वी हॅव टू कन्व्हिन्स हिम. आणि कारण सर एवढे एंगेज असतात त्यांच्या बिझनेस मध्ये आणि सो खूप त्यांचं इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, एवढा ब्रँडचा एक्सपिरियन्स ते या वर्कशॉप मध्ये आणतायत. आणि वी कंडक्ट दिस वर्कशॉप एव्हरी 4 महिन्यामध्ये आम्ही एकदा करतो हा वर्कशॉप. सो ज्यांना करायचं आहे, हा क्लिअर अंडरस्टँडिंग पाहिजे प्रोडक्टची, तुमच्या बिझनेसची, मार्केटिंग कसं करायचं हे क्लिअर, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर दिस इज द व्हेरी गुड चान्स जो तुम्ही हा वर्कशॉप लाईव्ह अटेंड करू शकता. याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग हा कव्हर नाही होत. डिजिटल मार्केटिंग कसं, म्हणजे काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ते टॉपिक्स तुम्हाला अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो डिजिटल मार्केटिंग इज नॉट कवर्ड इन दिस. नेक्स्ट आहे की इफ वन फूड प्रोडक्ट मोस्ट पॉप्युलर इन वन स्टेट, म्हणजे एका प्रोडक्ट मध्ये एक प्रोडक्ट एखाद्या स्टेट मध्ये पॉप्युलर आहे तर ते दुसऱ्या स्टेट मध्ये कसं लॉन्च करायचं? ऑफकोर्स जर तुमचं एका स्टेटमध्ये जर तुमचं प्रॉडक्ट जर सक्सेसफुल झालंय, तर त्या बेसिसवर तुम्ही सगळ्या दुसऱ्या स्टेटमध्ये पण येऊ शकतात. ओके. तुम्ही बघा एखादं फूड प्रॉडक्ट असं स्पेशल लिहून येतं, की फेमस इंदोरचं स्पेशल हे किंवा भोपाळचं स्पेशल हे. जसं आपण नाशिकचा चिवडा म्हणतोय. पण नाशिकचा चिवडा इज अवेलेबल ॲट एव्हरीवेअर. तुम्ही जर दुसऱ्या स्टेटमध्ये जरी गेला, तरी तुम्हाला तिकडं मिळू शकेल. त्याची खूप प्रमाणात त्यांनी ब्रँडिंग केलेली नाहीये, पण त्याला स्कोप आहे. सो डेफिनेटली एखादी गोष्ट जर एका ठिकाणी सक्सेसफुल झाली, तर त्याचं वेटेज तुम्ही दुसरीकडे वापरू शकता आणि तुम्ही एनकॅश करू शकता ते. सो इट विल डेफिनेटली हेल्प यू इन सेलिंग. ग्रेट. येस. आणि हा वेबिनारची रेकॉर्डिंग काही लोकांचे क्वेश्चन आहे. सो येस, तुम्ही पुन्हा बघू शकतात. आमच्या युट्यूब चॅनलवरती वेबिनार सिरीज नावाची एक प्लेलिस्ट आहे उद्योगवर्धींच्या, ज्याच्यावरती आम्ही आमचे जेवढे वेबिनार असतात सगळे आम्ही अपलोड करतो. तर इथे तुम्ही युट्यूब चॅनलवर बघू शकतात किंवा तुम्ही जर का या वेबिनारला रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप वरती आणि ईमेल वरती सुद्धा या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघता येईल. सो उद्योगवर्धिनी हा चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब वरती. ओके.
सो येस सर, आय थिंक वी हॅव कवर्ड ऑल द क्वेश्चन आणि ऑलरेडी आपण खूप डिलेड झालोय. बट थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. एकदम क्लिअरली तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम छान गाईड करतात आणि सगळ्यात जास्ती मला चॅटबॉक्स वरती तुमच्या सेशनचे फीडबॅक्स येतात. सो थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर स्टेइंग अप. युजली एवढा वेळ कोणी वेबिनारला थांबत नाही, बट आज तुमचा इतका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहे की आज सगळे एंड पर्यंत पण थांबले. So thank you, Aniruddha sir. Thank you all audience for wonderful questions आणि for wonderful feedback. आणि ज्यांना करायचा आहे हा वर्कशॉप अनिरुद्ध सरूंशी सरच तुम्हाला पूर्ण 5 days लाईव्ह ऑनलाईन हा पूर्ण इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये गाईड करणार आहे. आणि तुमच्या ब्रँड वरती, तुमच्या प्रोडक्ट वरती तुम्हाला एकदम डिटेल्ड कन्सल्टेशन आणि हे प्राइसलेस गायडन्स तुम्हाला मिळणार. सो विथ दिस आणि वी हॅव केप्ट इट ओनली 1500. आणि बेसिकली याचं इंटेन्शन असं होतं की बरेच आमचे पार्टिसिपंट्स आहे जे फूड प्रोसेसिंग मध्ये काम करतात. सो वी वॉन्ट टू हेल्प देम फर्दर टू मार्केट आणि त्याच्या इंटेन्शननेच आम्ही हा वर्कशॉप डिझाईन केलेला आणि वी हॅव कंडक्टेड ऑलरेडी 6 बॅचेस फॉर दिस. सो ही 7th बॅच आहे या वर्कशॉपची. सो विथ दिस आपण आजचं वर्कशॉप वेबिनार थांबूयात. थँक्यू. आय थिंक एक लास्ट सम्यक गांधीचा एक लास्ट क्वेश्चन विल टेक दॅट. एक सेकंड, तुम्ही हँड रेज केलाय, सम्यक अनम्यूट करा प्लीज. येस, आय थिंक अनम्यूट नाही होत आहे. ओके, येस. सो थँक्यू एव्हरीवन. आय थिंक त्यांचा तोच होता, फीडबॅक साठीच होता त्यांचा. सो येस, थँक्यू. थँक्यू सर. येस, थँक्यू. Thank you and wish you best of luck everybody. Yes, thank you. Good night.